कोणती भक्ती असू द्या, सकाळी उठल्यानंतर तुम्ही देवाची पूजा करता, एखाद दिवस नाही केली तरी चालेल, पण मनात भाव असेल तर करा, दिखावा म्हणून करू नका बरं का। एक श्रीमंत सावकार असतो आणि त्याचा रोजचा नियम असतो, देवाची पूजा केल्याशिवाय बाकी दुसरं कुठलंही काम करायचं नाही। पण त्याला असं वाटायचं की ज्या पद्धतीने आपण परमार्थिक आहोत त्या पद्धतीने आपला मुलगा सुद्धा परमार्थिक असावा, त्याने पण सकाळी लवकर उठावं, देवाची पूजा करावी, म्हणून तो आपल्या मुलाला सुद्धा पहाटे 4 वाजताच उठवायचं आणि त्याच्याकडून देवाची पूजा करून घ्यायचं। अशी बरेच दिवस सेवा चालू होती आणि एके दिवशी काहीतरी काम आलं, वडिलांनी मुलाला बोलवलं, बाळू मी उद्या गावाला जाणार आहे, त्यावेळेस उद्याची आणि परवाची देवपूजा तुला करायची। तो म्हणतो बाबा तुम्ही खुशाल जावा, अजिबात काहीच काळजी करू नका, मी सगळं काय करतो। मनामध्ये म्हणतो बरं झालं म्हातारं चाललंय तेच, तेवढाच आराम तरी मिळेल 2-3 दिवस। दुसऱ्या दिवशी निवांत झोपला, 8 वाजलं तरी उठलंच नाही। आईने उठवलं, आई म्हटलं रे उठ, काय कळतं का नाही, उठ लवकर देवपूजा कर। तो म्हटला आई अगं आजच्या दिवस तरी झोपू दे। आई म्हटली तुला कळतं का नाही, आपल्या घरामध्ये हा देवपूजेचा जो नित्यनेम आहे 12 वर्षापासून चालू आहे। किती? 12। तो इतका सहजासहजी बंद पाडता येणार नाही, तुला उठावंच लागेल आणि देवपूजा करावीच लागेल। बळच कस तरी उठला, देवपूजा केली, पण दुसऱ्या दिवशी पण तोच प्रकार। आता मात्र त्याला इतका वैताग आला, त्याने काय केलं, सगळे देव घेतले, एका उपरण्यामध्ये बांधले, एक बकेट घेतली, विहिरीवरती गेला, सगळ्या देवांना बकेटमध्ये टाकलं आणि ती विहीर पाण्यात बुडवली। त्या ठिकाणी विहिरीत बुडवल्यानंतर त्या बकेट मधले जे काही देव होते तसे पाण्यावरती तरंगायला लागले। गंमत अशी झाली, त्याने बकेट बाहेर काढली, पाहतो तर बकेटमध्ये फक्त 3च देव। तो म्हटला अरे मला वाटलं देवांना पोहता येत असेल। ते 3च देव घेऊन घरी आला, देवघरामध्ये ठेवले। ठेवल्यानंतर आईने विचारलं बाळू देवाला गंध लावला का? तो म्हटला आई आता देवाला 10 दिवस गंध लावता येणार नाही। आई म्हटली काय झालं रे? तो म्हटला अगं त्यांना सुतक पडलं ना। आई इतकी रागवली, इतकी चिडली, आई चिडली, रागवली, त्यामुळे तो सासरवाडीला निघून गेला। निघून गेल्यानंतर सासूबाई म्हटल्या बाई जावई बापू बरं झालं तुम्ही आला। तो म्हटलं का हो मामी? अहो काय सांगायचंय, परवाच तुमचे वडील आले आणि तुमच्या सासऱ्याला घेऊन गेले, तेव्हा इथली देवपूजा कराय कोणीच नव्हतं, बरं झालं तुम्ही आला। अवघडच कंडिशन झालं म्हटलं। तो म्हटला मामी मला देवपूजेसाठी खूप भारी भारी वस्तू लागतात। ती म्हटली काय पण माग, पण देवपूजा कर। देवघरामध्ये मस्तपैकी अत्तर वगैरे शिंपलं फुलं आणून ठेवली, जावई बापू देवपूजेसाठी बसले। तेवढ्याच शेजारी बाई त्या ठिकाणी आली, म्हटली बाई तुमच्या घरामध्ये एवढी छान देवपूजा कोण करतं हो? सासूबाई म्हटल्या ग बसाव, ते आमच्या जावई बापू बाई एवढी छान देवपूजा करतात, लगेच माझी पण देवपूजा त्यांच्याकडूनच उरकून घेते। आता मात्र ह्याला बसलेल्या जागेवर थंडी ताप सुरू झाला, ते तिथून तसंच उठलं। शेजारी बाईने विचारलं काय जावई बापू कधी आला? तो म्हटलं तुम्हाला काय करायचंय? ती म्हटली आमची देवपूजा करायची, काय करायचं? बळच कस तरी गेला, त्यांची पण देवपूजा केली ना। आता मात्र विचार केला ही देवपूजा करण्यापेक्षा मेलेलं बरं। सकाळी लवकर उठला 4 वाजताच आणि जवळच्या शेतामध्ये एक विहीर होती, त्या विहिरीमध्ये उडी टाकण्यासाठी गेला। पण विहिरीत उडी टाकणार तेवढ्यात त्या विहिरीच्या मालकाने पाहिलं, 4 वाजता लाईट आली होती, दारी धरण्यासाठी तिथं आले होते। त्यांनी पाहिलं आणि ते म्हटले ओ पाहुणं तुम्ही कुठून आलाय आणि माझ्याच विहिरीत का जीव देता? अहो तुम्हाला जर लयच कामाचा कंटाळा आला असेल तर माझ्या घरी राहा, 3 वेळचं काही खायचं ते खा, अजिबात काहीच काम करू नका, फक्त देवपूजा करा। आता अशा लोकांनी किती जरी वेळा देवपूजा केली तरी त्या देवपूजेचं फळ त्यांना मिळणार आहे का? नाही मिळणार। आणि म्हणून अंतःकरणामध्ये भाव ठेवून देवाची भक्ती करा, देवाची पूजा करा। तुकोबाराय म्हणतात हा भावरूपी ठेवा आमच्याकडे होता म्हणून तो आम्हाला सापडला। अभंगाच्या शेवटच्या तू का म्हणे होता ठेवा, तू का म्हणे होता ठेवा, तू का म्हणे होता ठेवा, तू का म्हणे होता ठेवा,
गोडीला जपला ग गोडीला